कुठला पदार्थ निवडला आमच्यासाठी आज? आज फगळणं करणार आहे मी. काय? फगळणं. फगळणं? हा. कुठला पदार्थ आहे? हा तसं मी माझ्या मावशीकडून शिकले मिरची. आणि आधीच्या काळात कसं पैशांच्या अडचणी किंवा जे काही आपल्या घरात साहित्य आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे बनवता येतील याचा प्रयत्न घरच्या गृहिणी करायच्या. खाणाऱ्याला ते नवीन काहीतरी खातोय असं एक वाटलं पाहिजे म्हणून मग आहे त्याच रोजच्या साहित्यातल्याच हा पदार्थ आहे. त्याचं नाव फगळणं. आसावरीजी बोधनकर फ्रॉम लातूर एवढ्या छान गाण्यानंतर आता आपल्याला पदार्थ करायचं, याचं नाव मला सारखं सांगत राहा बरं. फगळणं. फगळणं. साहित्य काय फगळण्यासाठी? फगळण्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, अद्रक लसूण याची पेस्ट, ओवा, जिरं, लाल तिखट, मसाला, कोथिंबीर आणि मीठ. झालं? हा. आणि हे सगळं मिश्रण करण्यासाठी पाणी. हो ते तर आम्ही तुम्हाला देऊच. पण 7 सुरांमधून जसे अनेक राग तयार होतात तसं अगदी म्हणजे मोजक्या साहित्यातून तुम्ही फगळणं तयार करणार. हो. चला काय करायचंय पहिल्यांदा? आता हे पिठात हे मिक्स करून घ्यायचं आधी सगळं. तुम्हाला बाउल देऊ का? हो. इकडे आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आपण घेतोय. हे सगळंच घेणार आहोत. त्याच्यानंतर डाळीचं पीठ, बेसन. हा बस एवढं पुरे. हे आपल्याला वाटून घेता येईल का? ओवा आणि जिरं बारीक करून घ्यायचं. बारीक करून घ्यायचं आहे ना आमच्याकडे खलबत्ता आहे. असं ठेव. ह्याचं काय काय? मग पहिले आधी आपण हेच वाटण करून ह्याच्यात टाकू आणि नंतर बाकीचं मिक्स करते. बरं ठीक आहे. काय जिरं आणि ओवा? हा. किती लागणार आहे? पुरे. ओवा घाला. पुरे का? हो. बरं आता मी थोडंसंच आहे ना. हा. मी ना हे बारीक करेपर्यंत मला मराठवाड्यातल्या खाण्याची काय तुमच्या नजरेतनं काय वैशिष्ट्य आहे जरा सांगा बरं. मराठवाड्यामध्ये असं चमचमीत तिखट असं खमंग पदार्थ खाल्ले जातात. म्हणजे मिळमिळीत गुळगुळीत असं नाही चालत. तिखट चमचमीत असे पदार्थ तिकडे चालतात. बरोबर. जिरं आणि ओवा हे बघा याची आम्ही छान भरड केलीये. ती आता आपण याच्यात घालूया. वा खलबत्ता कामाला आला कडे आमचा. पुढं काय? लाल तिखट. लातूरची भाषा तशी तुमच्या बोलण्यात जाणवत नाहीये, कारण लातूरला एक करुलालो जेवलालो बोललालो. नाही मी आता तेच म्हणणार होते. म्हणजे पण मी स्वतःच नाही बोलत, पण ती एक वेगळा बाज आहे. मी आज हे करला लेव, आज मी फगळण करला लेव, या की जेवायला का करला लाव, का करला हे असं तिथलं एक टोन आहे. आणि शब्दही वेगळे आणि सूर वेगळे. असं एक म्हणजे असं पण एक आहे तिकडे. बरोबर. आता काय? मसाला घालते. वा. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता हे आपण पाण्याने तिंबून घेऊया. बर मी तुम्हाला पाणी देतो. काय काळजी घेता तुम्ही गाण्याचा गळा तसाच छान राहावा म्हणून? नाही मुद्दामच जास्त काळजी नाही घेत, कारण मग एखाद्या गोष्टीची काळजी घेण्याची सवय लागली की मग आपण वेगळ्या वातावरणात गेलो तर मग पटकन हा म्हणून मग सगळीकडे ऍडजस्ट कसं राहता येईल हेच मी प्रयत्न. आणि दुसरी एक गोष्ट आहे, मराठवाड्यामध्ये फार काळजी घेतली की लोक म्हणते ते लय नखरे करतो मी. अजून थोडं पाणी टाका. हो. म्हणजे काय झालं, आता मला ना मुंबईमध्ये येऊन काही वर्ष झाली होती बरं का. तर मुंबईतलं पाणी पचायला हलकं आहे आणि आपल्या परभणीतलं पाणी म्हणजे पचायला जड आहे. तर मी एकदा एका मित्राकडे जेवायला गेलो परभणीला आणि मी पाण्याची बाटली घेऊन गेलो विकत. त्यांनी माझी इतकी इज्जत काढली. तो बोलला तुला मुंबईला जाऊन शिंगा आले, तू परभणीचं पाणी एवढी जिंदगीभर प्यायला आणि तुला आता काय शहाणपणा आला का? ते जेवण राहिलं बाजूला, त्यानं त्या पाण्यावरूनच माझी खूप शाळा घेतली. आणि बऱ्याचदा समजा सर्वसामान्य लोकांसोबत आपण असं बोलू लागलो ना शुद्ध, फार शहाणी झालीस का ग, लय दिमाग आलाय तुला. अरे देवा फारच भारी. फगळणं योग्य मार्गाने चाललंय ना. हो त्याचं ते पातळच करायचं म्हणून फसगळणं होतंय. नाही ना. हो तुम्हाला राग तर येतोच, पण राग येतो का? हो. पण तो राग मी इतरांवर काढत नाही, माझ्या स्वतःवरच काढते. थोडीशी मला फगळण्याची काळजी वाटायला लागली आहे. नाही ते असंच आहे. त्याला थोडंसं काचेच्या पेटीत ठेवावं लागणार आहे असं माझा अंदाज आहे. आता हे थोडं आपलं झालं ना, थोडं 5 मिनिट आपण त्याला मुरायला ठेवणारच. काचेच्या पेटीत ना, कारण त्याची तब्येत थोडीशी खालावली आहे. का नाही? बरोबर आहे. नाही बरोबर आहे. ठीक आहे बाबा, चांगलं आहे. नाही मी काय केलंय परवा दिवशी घरी आधी ट्राय केलं. बाजू काय माहिती का असावरी मॅडम? सांगा ना. फगळणं मी कधी खाल्लंच नाही, त्याच्यामुळे हे फगळणं असतं मला माहितीच नाही.
त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणालात हे फगळ नाही तर मला हे चांगलंच म्हणावं लागेल. हो नाही म्हणजे मी मावशीकडून शिकले आणि मग करताना तिला विचारलं की हे अजून किती पातळ करायचंय आता मला तुमच्या मावशीचा पत्ता माहित नाही ना. माझ्याकडे नंबरही नाही, तर व्हिडिओ कॉल करून विचारलं असतं फगळणं बरोबर आहे का म्हणून. हे झालंय आता. हे झालंय म्हणजे काय झालंय? हे याचं जे कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित झाली आहे. नक्की ना? हो हो. मग आता ह्याला किती वेळ ठेवायचे 5 मिनिट ठेवूया फक्त आणि मग तवा टाकून त्याच्यावर डायरेक्ट ते थापून घेऊन करून. चालेल चालेल. फगळणं माहित नाही मला कुठल्या टप्प्यावरती आहे, पण त्याला असंच 5 मिनिटं ठेवूया आणि मग करूया पुढची कृती. चला. आसावरी जी करतायत फगळणं, लागणारं साहित्य आपण पाहिलं आणि ही इथपर्यंत कृती केलेली आहे. आता पुढे काय? आता काही नाही, हे पाण्याचा हात घेऊन याचा हातावरच व्यवस्थित अंदाजे गोळा करायचा आणि याच्यावर थापून घ्यायचं उरलेलं. तेल लावायचं. हो. किती लागणार तेल बघा. पुरे पसरवा. पुरे का? हा. हे काय ब्रशने पसरवायचं? हो. मला अशी कृती करायला खूप आवडतं. बस. वा, कलाकुसर लागते बरं काय करायला. कधी कधी काय होतं, 30 पोळी भाजी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. बरोबर. मग अशा वेळेला हे फगळणं मला वाटतं मस्त ऑप्शन आहे. हा, बस बस बस. त्याच्यात थोडं तेल सोडा आणि ते वरचं सुकलं की ब्रशने एकदा वरती पण तेल लावून घेऊया. थोडं सुकू द्यात. हा, मस्त आहे पदार्थ. हा, काहीतरी वेगळं. हो. बघू मला जमतंय का. जमेल ना रे. अरे क्या बात आहे. मला पण चॅलेंज नाही. हा, छान. फगळणं खायचं कशा बरोबर? आता ह्याला आपण आपल्या आवडीनुसार कुठली चटणी, टमाट्याची चटणी असेल किंवा घट्ट ताक, घट्ट फोडणीचं दही, त्याच्यात कांदा चिरून वगैरे म्हणजे रायता करतो त्याप्रमाणे तसंही खाऊ शकतो. ताकासोबत. वा, छान खरपूस झालंय की. हो. झालंय हे. हो, मस्त खरपूस भाजून झालेलं आहे फगळणं. फारच छान. बघा, क्या बात है. फगळणं इज टू गुड. याच्याबरोबर साजूक तूप असेल, दह्यामध्ये कालवलेली दाण्याची चटणी असेल, टोमॅटोची चटणी असेल, फारच उत्कृष्ट. वा, फगळणं तयार आहे. आणि सोबतीला जरा एक चिरलेला कांदा ठेवलाय. हो है ना. खाऊन बघायचं का लगेच? हो. घ्या, एक घास तुमचा, एक घास आमचा. मराठवाड्यातली माणसं फगळणं. चांगलं जमलं. स्वतःला कॉम्प्लिमेंट देत आहेत. आधी स्वतःला आवडलं तरच इतरांना आवडेल ना. पण खरं सांगू का, याच्याबरोबर जरा असं सकाळी किंवा दुपारच्या जेवणाला ताक असेल तर मजा येईल. हो. आमच्याकडे आहे ताक, मी घेऊन येतो. जरा थांबा.